शूटिंग, बॉर्डर हॉकी सर्व खेळ सुरूच. पाक टीमचं स्वागत फुलांनी. एशिया कप 2025 साठी पाकिस्तानी पुरुष हॉकी संघ भारतात येणार असल्याचे संकेत असून त्यामुळे नवीन वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 27 ऑगस्ट ते 7 सप्टेंबर दरम्यान बिहारच्या राजगीरमध्ये स्पर्धा होणार आहे. केंद्र सरकारच्या मते बहुराष्ट्रीय स्पर्धेस विरोध नाही, पण द्विपक्षीय मालिका वेगळी बाब आहे. दरम्यान यावरून राजकीय टीकाही सुरू झाली आहे. पहलगाम हल्ल्यानंतरही पाक संघाला परवानगी असा सवाल उद्धव गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी केला आहे. बदलापुरात भर दुपारी थरार, 4 जणांनी गोळीबार. बदलापुरात गुरुवारी दुपारी भर रस्त्यात गोळीबाराची थरारक घटना घडली. आमदार किसन कथोरे यांच्या निवासस्थानाजवळील रस्त्यावर 4 जणांनी एका गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या इसमावर गोळीबार केला. अल्ताफ शेख असे या जखमी व्यक्तीचे नाव असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेनंतर बदलापूर पोलिसांनी तात्काळ तपास सुरू करत एकाला ताब्यात घेतलं असून उर्वरित 3 आरोपींचा शोध सुरू आहे. संपूर्ण परिसरात यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. पती अडथळा ठरतोय म्हणून खून. बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्न होऊन अवघा 1.5 महिना होत नाही तोच नवविवाहित गुंजा सिंग याने आत्याच्या नवऱ्यासोबत मिळून पती प्रियांशु कुमार सिंग याचा खून केला. पोलीस तपासात उघड झालं की गुंजाचे आत्याच्या पतीसोबत मागील 15 वर्षांपासून प्रेमसंबंध सुरू होते. कुटुंबाच्या दबावामुळे मे महिन्यात प्रियांशु सोबत लग्न केलं, पण लग्नानंतरही ती त्या प्रेमात अडकलेलीच होती. प्रेमसंबंध उघड होऊ नयेत आणि अडथळा दूर व्हावा यासाठी गुंजाने थंड डोक्याने कट रचत पतीची सुपारी देऊन हत्या केली. अमित शहा पुणे दौऱ्यावर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज पुणे शहरात दाखल झाले असून आज ते शहरातील विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेत तात्पुरते बदल करण्याचे आदेश जारी केले आहेत. बंड गार्डन, काळे पडळ, कोंढवा आणि भारतीय विद्यापीठ वाहतूक विभागांच्या हद्दीत हे बदल करण्यात आले असून आज या भागांमध्ये वाहतूक सुरळीत राहावी यासाठी नियोजन करण्यात आलं आहे. पुणेकर नागरिकांनी वाहतुकीसाठी पर्यायी मार्गाचा वापर करावा आणि प्रशासनाच्या सूचना पाळाव्यात असं आवाहन पुणे पोलिसांनी केलं आहे. खून करून जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न फसला, आरोपी अटकेत. पारनेर तालुक्यात काही दिवसांपूर्वी बेवारस अवस्थेत आढळून आलेल्या अर्धवट जाळलेल्या मृतदेहाच्या प्रकरणाचा उलगडा सुप्पा पोलिसांनी केला आहे. या प्रकरणात धक्कादायक बाब समोर आली असून मित्रानेच मित्राच्या डोक्यात दगड घालून खून केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या खुनाच्या प्रकरणात सुप्पा पोलिसांनी एकाला अटक केली आहे. प्रदीप प्रभाकर शरणागत याला अटक करण्यात घेतलेल्या संशयित आरोपाचे नाव आहे. बागेश्वर धामात अपघात. मध्य प्रदेशातील छतरपूर येथील बागेश्वर धाम मध्ये मोठा अपघात घडला आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान टीन शेड कोसळल्याने एक श्रद्धाळू ठार झाला असून 12 जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातावेळी परिसरात मोठी गर्दी होती. ऋषिकेशात 9 वर्षीय मुलीवर अत्याचार, 60 वर्षीय आरोपी जेलमध्ये. मंगळवारी रात्री ऋषिकेश कोतवाली परिसरात एक सार्वजनिक शौचालयात 9 वर्षीय मुलीवर 60 वर्षीय अशोक या देखरेख कामगाराने बलात्कार केला. मुलीच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून नातेवाईक आणि स्थानिकांनी शौचालयाचा दरवाजा तोडला. मुलीने घडलेला प्रकार सांगितल्यानंतर संतप्त जमावाने आरोपीला मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी अशोक विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवले. अपघात रोखण्यासाठी गंगाधाम चौकात जड वाहनांवर कायमस्वरूपी बंदी. पुण्यातील गंगाधाम चौकात वारंवार होणाऱ्या अपघातानंतर वाहतूक पोलिसांनी मोठा निर्णय घेतला आहे. 1 जुलैपासून चौकात जड वाहनांना 24 तास प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे. ट्रक्स, डंपर, सिमेंट मिक्सर यांसारख्या वाहनांमुळे अपघातांमध्ये वाढ झाली होती. 11 जून रोजी घडलेल्या दुर्घटनेत दुचाकीवरील दीपाली सोनी यांचा मृत्यू झाल्यानंतर नागरिकांत तीव्र संताप होता. यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार ही कारवाई झाली. हा निर्णय अपघात रोखण्यासाठी महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. समृद्धीवर अपघात, दोघांचा मृत्यू, 3 गंभीर. वाशिमच्या वानोजा करंजा दरम्यान समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला. एर्टिगा कार ड्रायव्हर डिवायडर आदळून 2 महिलांचा मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झालेत. जयस्वाल कुटुंब पुण्याहून उमरेडकडे जात होते. कार इतकी जोरात धडकली की लोखंडी रेलिंग कारमध्ये घुसलं. हे काही दिवसातलं दुसरं मोठं अपघात प्रकरण असून समृद्धी महामार्गावरील सुरक्षा यंत्रणा पुन्हा चर्चेत आली आहे. सुप्रिया सुळे यांची हिंजवडी आयटी पार्कला भेट, समस्यांवर त्वरित उपाययोजनांचे निर्देश. खासदार सुप्रिया सुळे यांनी हिंजवडी आयटी पार्कला भेट देत वाहतूक कोंडी, पार्किंग, महिला सुरक्षा व सार्वजनिक वाहतूक यासारख्या समस्यांचा आढावा घेतला. कंपन्यांचे प्रतिनिधी, कर्मचारी व प्रशासनासोबत संवाद साधून त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. आयटी कर्मचाऱ्यांनी त्यांच्या या दौऱ्याचे स्वागत केले.